नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा, आज आपण गुलाब लावण्यासाठी मातीचे मिश्रण कसे तयार करावे हे बघणार आहोत। इथे बघा, एक कुंडी मी माती घेतलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल गुलाब लावण्यासाठी आपण काय काय वापरलेले आहे ते, आणि तुम्ही या पद्धतीने वापरा, गुलाब मरणार नाही, व्यवस्थित वाढ होईल। इथे बघा, एक कुंडी मी गांडूळ खत वापरलेला आहे। बऱ्याच वेळा आपण नर्सरीतून गुलाबाचं झाड आणतो आणि ते तसंच ठेवून देतो, आणि काही दिवसांनी फुले येतात आणि नंतर माती कडक होऊन गुलाब सुकायला लागतो। म्हणून अशी जर माती तयार केली तर छान वाढ होते। इथे बघा, एक कुंडी मी कोकोपीट घेतलेली आहे, आणि इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। तुमच्या बागेत गुलाब लावायचा असेल तर तुम्ही सुद्धा नर्सरीतून घेऊन या, कारण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात गुलाबाची झाडे आलेली असतात। आपण आपल्या आवडीचा गुलाब घेऊ शकतो। इथे बघा, माती, गांडूळ खत, कोकोपीट, 1 चमचा हळद आणि वाळू घेतलेली आहे, आणि हे पूर्ण मिक्स करायचे। इथे बघा, मी वाळू विसरलेली होती, नंतर ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि इथे बघा, मी एक कुंडी घेतलेली आहे। ही कुंडी 12 इंचाची आहे, आणि कुंडीला व्यवस्थित होल करून घ्यायचे जेणेकरून पाणी साठणार नाही असे। कुंडीला व्यवस्थित होल पाडून झाल्यानंतर कुंडी भरण्यासाठी आपण नारळाच्या साली आतमध्ये टाकाव्या, किंवा विटांचे छोटे तुकडे टाकले तरी चालतील। इथे माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी नुसती माती भरून घेतलेली आहे। आणि बघा, माती आपण मिक्स केली त्याच्यामुळे किती हलकी झालेली आहे। इथे बघा, तयार केलेली माती मी अर्धी कुंडी भरून घेतलेली आहे, आणि नंतर हे बघा, इथे मी नर्सरीतून झाड आणलेले आहे ते घेतलेले आहे। झाड व्यवस्थित पिशवीमधून बाहेर काढावे। काही वेळेस झाडाची मुळं पिशवीला चिटकून राहू शकतात, म्हणून व्यवस्थित काढावी। इथे बघा, गुलाबाची पिशवी काढल्यानंतर आपल्याला फक्त गुलाब मातीमध्येच लावलेला दिसतोय बघा, आणि नंतर आपल्या कुंडीमध्ये लावायचा असतो तेव्हा थोडीशीच माती काढावी, आणि माती काढताना व्यवस्थित काळजी घ्यावी जेणेकरून मुळं तुटणार नाही। इथे बघा, आपली गुलाबाची माती काढून झालेली आहे, आणि आपण मातीचे मिश्रण तयार केलेले आहे। ती अर्धीच कुंडी भरून घेतलेली आहे, आणि मध्यभागी असा गुलाब ठेवून द्यायचा, आणि साईडने आपण मातीचे मिश्रण तयार केलेले आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचे, आणि व्यवस्थित भरून नंतर पाणी द्यायचे। आणि हा गुलाब लावून झाल्यानंतर 15 दिवसानंतरच कोणते तरी खत द्यायचं, जेणेकरून झाडाची वाढ पण छान होईल आणि फुले येण्यास मदत मिळेल। जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा, आणि अशीच सुंदर फुले पाहिजे असतील तुमच्या बागेमध्ये तर नक्की गुलाब लावा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।